माहितीसाठी सांगतो की भारतात कुठेही नाही असे थेट 3 वेळा आरक्षण झाले. अनुसूचित जमाती महिला, त्याच्यानंतर अनुसूचित जाती पुरुष, त्याच्यानंतर ओबीसीचं परत ओपनला गेलं. पर नगरविकास खात्यापर्यंत सर्व लोकांना कामाला लावलं. त्यानंतर आमचा जो पॅनल तयार झाला होता, अश्विनी चव्हाण यांना आम्ही धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं. 2:30 वाजता त्यांनी ते सबमिट केलं होतं. 3:15 वाजता त्यांनी ते चिन्ह काढायला लावलं आणि परत कमळ चिन्ह द्यायला लावलं. हा वाद तर अजून कोर्टात आहेच. त्यानंतर आमच्या ताई शैलजाताई राठोड, माजी नगरसेविका, आम्ही त्यांना पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे, शिवसेनेची धनुष्यबाण. आणि आज त्यांना त्यांच्यावरती फार मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, नात्या गोत्यांचा, सगळ्या गोष्टीचा, बाकी आर्थिक गोष्टीचा. आणि ह्या बापू जनता पार्टीला त्यांच्यात काही दम नाही आहे. आज आमचा पॅनल आलेला आहे. आज 4ची सीट आमचे लागलेले आहेत. अरे सरळ ना याच्याने लढा ना. हे काय अशी बायका सुद्धा करत नाहीत. अशी शंड प्रवृत्तीचा मी निषेध करतो. आणि हे शिवसेनेचा टोला जो आहे हे त्यांना लगावलेला आहे. आम्ही आता आमच्या बरोबर आहे. शेवटच्या क्षणी आमच्या उमेदवाराला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आम्ही त्याचा निषेध करतो. आणि आज शिवसैनिकांनी दाखवून दिलंय, त्यांनी त्यांचा कायम ठेवलेला उमेदवारी अर्ज. आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी जो 3 वाजता दार लावून गेल्यानंतर, दरवाजा लावून घेतल्यानंतर दरवाजा जोरजोराने ढकलून तोडण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने झालेला आहे. तो आम्ही हाणून पाडलेला आहे. आणि असे शंड प्रवृत्तीचे लोक, यांचा पॅनल आत्ताच पडलेला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे याबद्दल काही तक्रार नाही आमची. त्यांनी यांना आतमध्ये गेला, दरवाजा बंद करून घेतलाय, विषय संपलेला आहे. आणि आमची जे यांचा फॉर्म वैध झालेला आहे. धक्काबुक्की संबंधित आता बापू जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. हा, भाजपवर काय बापू जनता पार्टीवर आरोप आहे. हा, बापू जनता पार्टीवरती आरोप आहे. अरे समोर लढा ना. आमची उमेदवारी कापून बोगस आदिवासीला तिथं उमेदवारी देत आहे. ओबीसीचा उमेदवार ओपनला उभा करताय. हा, लिंगायत समाजाला म्हणतात तुम्हाला उमेदवारी देतो, ब्राह्मण समाजाला म्हणतात तुम्हाला 3 वाजता उमेदवारी मिळणार आहे, हे बी फॉर्म देणार आहे. सगळ्यांची फसवणूक केली, सगळ्याला येड्यात काढलं यांनी. बापू भाजप म्हणजे तुमचं पूर्वीचा नेताच की? माझा पूर्वीचा नेता आहे. नंतर कळलं माझा नेता किती चांगला आहे. हा, 2 वेळा जेलमध्ये जाऊन आल्यावर. हा, प्रभागात लढत आमचा चिन्ह आमचं धनुष्यबाण आहे. आणि पुरस्कृत उमेदवाराला उद्या चिन्ह मिळणार आहे 11 वाजता. आणि आम्ही आज 2 दिवस कोण कोण पॅनलमध्ये ओपन मधून मराठा समाजाला उमेदवारी दिलेली विकास कदम, अनुसूचित जमातीमधून माझी पत्नी सौ उषा राजेश काळे धनुष्यबाण, तदनंतर आमच्या शैलजाताई राठोड या क मधून आहेत. अनुसूचित ओबीसी मागासवर्ग प्रवर्ग ओबीसी मधून आहेत. उद्या त्यांचं चिन्ह मिळेल. आणि सतीश मस्के अनुसूचित जातीमधून असणार आहेत. मागच्या वेळेला काही गैरकृत्य केले महानगरपालिकेमध्ये, त्याचा धडा पक्षाने तुम्हाला शिकवला? मी काही गैरकृत्य केलं, पांडेला शिवाय दिला होता आणि ते मारायला पाहिलं होतं मी त्याला. त्यानंतर त्यामुळे तुमच्या उमेदवारी अडचणी नाही 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 2 एकर बसवेश्वर उद्यानाला जी जागा रिझर्वेशन केली, ठराव केला, 40 लाख रुपये दिले, त्या जागेवर बंगला बांधायचा होता त्यांना म्हणजे बापू जनता पार्टी. चला, धन्यवाद.